मित्रांनो जय शिवराय. मी सिद्धंकिनी सावतर तुमचं आपलं यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव SK व्लॉग्स. तर मित्रांनो मी चाललो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. 3 दिवसाची ट्रिप असणार आहे. त्यामध्ये तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि जेजुरी हे देवदर्शन आपण करणार आहोत. तर चला वेळ न घालवता ब्लॉगला सुरू करूया. ही आपली गाडी शालाची दप्तराची गावांचीच आहे का? शालेची मंदार लय मोठा आरोप केलाय आणि काय आहे शालेची दप्तराची गावांची चला निघूया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा के. हे आशूचं गाणे आलं तुला. आशू तुझं पहिलं गाणी तुझ्या फीड मध्ये नेहमी येते का? गेलो तिथं आला चल बाहेर झालो व्हॉट्सअपला तिथं आला सगळी युट्यूबला गेलो आला गाणी आहे भारी. मुंबई गाणी आहे कसं काढलाय परमेश पण नाही ना त्याचं नाव जगून चुकील नाही. परमेश मानेचा आवाज भारी आहे. जी नावा घेतली ना त्याची ती चुकीची नाव घेतली. अप्रतिम गाणी काढलाय. व्ह्यूज किती आले गाण्याला? 800 आले. ते त्यानी इच्छा आहे दुसऱ्या गाण्यावर टाकलं. दुसरी गाणी किती होतं? 12,000. 12,000 होऊन जाते गाणी दोघांचा. टाकलं असतं ना जास्त गेलं असतं. बघतच नाही भाई आपलं प्रेक्षक. अरे त्यांनी घेतला पण नसतं आजी. विचार त्याला विचार घेतला. चला खूप कॉमेडी झाली. आता सिरियस होऊया. आता कुठे जायचं आपल्याला? पहिले सीएनजी टाकायला. आशिष 3 दिवस चालून बॅगिंग काय काय आणलास? बॅगिंग का प्रेफर आहे. ही बॅग कुठली आहे? कितीतरी जुनी बॅग आहे. 2000चा लोगो काय आणि कार कोणी कोणची आहे म्हणजे असं लोकांना दाखवत किती पैसे कमवलं. सुलभ आणली मी. अरे पण कितीतरी जुनी आहे बाबा. हे तरी कार लोकांना दाखवले 2000चे सोप्या ठेवलेली पण झाली ना जुनी. पॅन्टीचं पण आहे. कुठे पॅन्टीचा कोणला म्हणाला? बॅगीचा किती? 2000ची बॅग फक्त किती? 80% डिस्काउंट. 200 आणली काय? 80% तिथे लिहिलंय का? MRP घेशील? फ्रेश शर्ट पुन्हा क्रॉस केला आहे. आता आम्ही आलो सोलापूर हायवेला. बघा हा सोलापूर हायवे आहे. आता वाजलेत 3 वाजलेत. आता आम्ही इथे जेवायला थांबलोत शौर्यवाडा हॉटेलच्या इथे. ही आपली गाडी लागली इथं पार्किंगला. आणि हा आशिष स्नॅपचॅटचा हिरो. चला गाडी तर एक पण दिसत नाही. टेस्ट लागेल का आशिष इथं? काय बोलला मग? चला आता बघूया कशी टेस्ट आहे इथं. शौर्यवाडा फेमस आहे ना रे. ये बाबा बंद आहे चालू दिसतंय. चला हे आहेत हॉटेलचे ओनर. सर तुमच्या शाखा कुठे कुठे आहेत? मग काय नोकर इकडे चल ना भाऊ. शौर्यवाडा मस्त असा एकदम ऑथेंटिक डिझाईन मध्ये हॉटेल डिझाईन केलंय. वाव वाईब तर भारी आहे. गावाकडची वाईब येते ना. इथे आहे ना फॅनच्या इथं नाही रे. इथं डायरेक्ट टेबलाच्या इथं फॅन आहे. इथे बसा जा. आतमध्ये आलो मटणाचा वास आला. हॉटेलच्या आतमध्ये एंट्री केली तसंच मटणाचा वास आला आहे. आता आज आपण दर्शन नाही करणार ना. आपण आज नॉनव्हेज खाऊ. आज आम्ही दर्शन करणार नाही म्हणून आम्ही आज नॉनव्हेज खाणार आहोत. उद्याचे 2 दिवस आम्ही प्युअर व्हेज. पाप कुठे फेडणार? पाप तर आपण जन्मभर करतोच रे. माणूस आहे पाप करणार. हाच फक्त एक बिना पापाचा माणूस आहे जो व्हेज खातोय. येऊ नको परत आमच्यासोबत. जेवण झालेलं आहे मित्रांनो. आम्ही व्हेजच खाल्ला. नॉनव्हेज फक्त मी
मस्तीमध्ये बोललो आम्ही नॉनव्हेज खाणार आहेत, तर आम्ही व्हेजच खाल्ला. हॉटेल शौर्यवाडा आहे. इथे जास्त करून लोक नॉनव्हेज खाण्यासाठी येतात, नॉनव्हेज स्पेशल आहे इथे. पण आम्ही व्हेजच खाल्ला. व्हेज पण चांगलाच होता. आम्ही पनीरची भाजी घेतलेली. पनीर काय होतं रे? पनीर पंजारा आणि रोट्या मस्त लागला, चांगला होता. चला आता निघूया. आता किती वाजलेत? 4:45 झालेत. इथून आता आम्ही निघू डायरेक्ट अक्कलकोटला वस्ती करू आणि सकाळी आपण दर्शन करू. चला गाडीत बसलो, निघूया आता अक्कलकोटला. पुण्यापर्यंत गाडी मी चालवली. आता बसलाय ओमकार सामान करते आणि अशी सामान करते. असू दे, व्लॉग मध्ये आला पाहिजे. चला निघूया. क्लिअर नको घेऊ रे. दाखवलं पाहिजे. आपण स्ट्रगल करतो यार, किती कष्टाने आपण लोन काढून फिरायला आलो. लोन भेटत नव्हता. इधर लोन पे फोन मिलता है, इधर लोन पे ट्रिप मिलता है. लोन पे ट्रिप मिलता है इधर हमारे इधर. हे कशी घेतस? हे अशीच घे ना ओमकार. तुळजापूरची कुठं टन नसला मग सोलापूरची. साडे 9 वाजले ना. आता आम्ही सोलापूरला पोहोचलो. सोलापूरला आम्ही आता सीएनजी टाकायला थांबलो. कसा वाटला प्रवास तुम्हाला? सोलापूर हायवे आयला वाटला? वाईट नाही गेलं. सगळे दमले झोपलेले. एकट्याने गाडी चालली म्हणे. सगळी झोपा काढायचं कामाच्या. मम्मीने चालवली. स्टेअरिंग कोण आहे सध्या बोल. त्यानं काय दिसतंय? स्टेअरिंग दिसतंय आणि स्टेअरिंगवरचं माणूस दिसतंय. मी चालवली. आता किती टाइम येत नाही का अक्कलकोट? 40 किलोमीटर आहे. 40 किलोमीटर आला अक्कलकोट. म्हणजे आता 9:30 झालं. 10:30 पर्यंत पोहोचू आपण अक्कलकोटला. सोलापूरला 3 पंप आम्ही शोधलं, कुठे सीएनजी भेटले नाही. कशाला सीएनजी गाडी घेतली? आता पेट्रोल लागचं होतं. पेट्रोल टाकला ना दोन खर्च मग टाकला. लय सोलापूरला सीएनजीचा जामच हे आहे. सोलापूरला येत असाल तर डिझेलची गाडी घेऊन या. आम्ही सीएनजी गाडी घेऊन आलो कारण आम्हाला ही गाडी नवीन घेतली ना मित्राने. ओमकारच्या पैसे गाडी घेऊन आणतो. या जी नवीन गाडी आहे ना, त्याला सोलापूरला आणण्याची इच्छा होती म्हणून आम्ही सीएनजी गाडी घेऊन आलो. नाही तर आम्ही डिझेलची गाडी आणली असती. गाड्या किती गाड्या आहेत? गाड्या किती? डिझेल टाकायला आपलं डिझेल आपलं वाया जात आहे. नाही गाड्या एवढे तर मोजता येत नाही. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. फायनली पोचलो आम्ही अक्कलकोटला. 10 वाजलेत. घरातून आम्ही 12 वाजता निघलेलो. 12 आणि आता होते 10, म्हणजे आम्हाला 10 तास लागले एकूण अक्कलकोटला पोचायला. अक्कलकोटला यायला 10 तास नाही 8 तास लागतात मॅपवर टाकलं तर. पण आम्हाला पुण्यामध्ये 2 तास ट्रॅफिकमध्येच गेले. 2 तास नाही 1-1.5 तास ट्रॅफिकमध्येच गेले. आणि आम्ही ज्या हॉटेलला जेवायला बसलेलो तिथे आमचा अर्धा-पाऊण तास फुकट गेला कारण की सर्व्हिस खूप स्लो होती. चला आता आम्ही आलो अक्कलकोटला. आज आपण इथे आराम करू आणि उद्या दर्शनाला जाऊ. आलो आता आम्ही रूममध्ये. स्वप्नपूर्ण हॉटेल आहे ना, स्वप्नपूर्ती म्हणून हॉटेल आहे. इथं आम्हाला 1,500ला AC रूम भेटली. ठीक आहे, 1,500ला AC रूम. आणि नॉन AC कितीला होती रे? 800. नॉन AC रूम 800ला. गरम खूप होते म्हणून आम्ही AC रूमच घेतली. आता आम्ही खाली जातो. इथेच हॉटेल आहे यांचं. इथे जेवू आणि डायरेक्ट झोपू आणि उद्या डायरेक्ट दर्शनाला जाऊ. चला बघूया आता खाली कसं काय होतंय. तुम्ही ब्लॉग बघत राहा. हा आहे हॉटेलचा बाहेरून व्ह्यू. तिथे स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि इथे बाहेरच असं इथे जेवायला आणि स्टॉल गेलेला आहे. आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे. आता तिथं आम्ही जेवतो मस्त. आणि उद्या दर्शनाला लवकरच जाऊ रे. लवकर दर्शन करू. उद्या सकाळी लवकर आम्ही दर्शनाला जाऊ. मग तिथून लगेच आम्ही न्यू पॅलेस आहे ना इथं मंदार काहीतरी न्यू पॅलेस म्हणून जागा आहे की इथं अक्कलकोटलाच. मंदिराच्या इथून 2 किलोमीटर आहे. तीच बघायला जायचं आपल्याला.
त्यानंतर तुळजापूरला जाऊ, तुळजापूरला दर्शन करू. तुळजापूरचं दर्शन झाल्यावर तिथून पंढरपूरला येऊ ना, पंढरपूरला आपण वस्ती करू उद्या. आणि तिसऱ्या दिवशी घरी जाताना जेजुरी दर्शन करू आणि डायरेक्ट घरी. बरोबर, असं सगळं प्लॅन आहे. आता